नमस्कार मंडळी, मी पल्लवी आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि चवीला एकदम धमाल ओल्या हळदीचं लोणचं. हिवाळ्यात हे लोणचं घरातलं एकदम छान असा हक्काचा पदार्थ असतो आणि थंडीच्या दिवसात हे नैसर्गिक औषधच. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात हे ओल्या हळदीचं लोणचं बनवण्यासाठी ओली हळद घेतलेली आहे पाव किलो, 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि बाकीचं जे साहित्य आहे ते व्यवस्थित पुढे जाऊन सांगेनच. आता एक भांडं ठेवलेलं आहे. भांड्यामध्ये आपल्याला एक पेलाभर साधारण 200 ग्रॅम इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही इथे कुठलंही घेऊ शकता. जर तुम्ही लोणच्यासाठी मोहरीचं तेल वापरत असाल तर ते वापरलं तरीही चालेल. मी इथे रोजच्या स्वयंपाकातलंच तेल वापरलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापवून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेल चांगलं तापून धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून बघितलेली आहे. ती चांगली तडतडली. आता गॅस बंद करायचा आणि हे तेल थंड करायला ठेवायचं आहे. तेल पूर्णपणे थंड करून मगच लोणच्यात वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण या लोणच्यासाठीचा मसाला तयार करून घेऊया. एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्यामध्येच एक मोठा चमचा मी मोहरी घेतलेली आहे. काळी मोहरी रोजच्या वापरातली. एक मोठा चमचा धणे घ्यायचे आहेत. थोडंसं मी ओवासुद्धा घेतलेला आहे. एक चमचा जिरं घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला 5 ते 6 लवंग आणि 10 मिरी घ्यायची आहे. काळी मिरी घालून घेतली. त्यानंतर आता यामध्ये मी मेथीदाणे घालून घेणार आहे. मी इथे पाव चमचाच मेथीदाणे घालून घेते हे बघा. तर अशा पद्धतीने हे सगळे मसाले यामध्ये घालून घेतल्यानंतर मंद आचेवरती छान वास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. मसाले भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मसाल्यांचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे. फक्त हलकासा असा छान सुगंध आला की गॅस बंद करायचा आणि हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला जाडसरच असे वाटून घ्यायचे आहे. खूप बारीक याची पावडर करायची नाही आहे. आता हे बघा, ही ओली हळद आहे ती स्वच्छ धुवून घेतली. कापडाने पुसून कोरडी करून घेतली तरीसुद्धा ही हळद मी अर्धा तास अशी सुकवून घेतलेली आहे. त्यानंतरसुद्धा हळद चांगली सुकवून घेणं खूप गरजेचं आहे आणि या हळदीला माती जास्त असते त्यामुळे स्वच्छ धुणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर आता हे बघा, हळदीवरची साल ही खूप पातळ असते. तर ती आपण या सुरीनेच अशी काढून घेऊया. जर साल काढणी असते बटाटा सोलायचं, बटाट्याची साल जी काढायला आपण वापरतो, त्याने जर काढलं तर हळद जास्त वाया जाऊ शकते. म्हणून अशा पद्धतीने हे बघा, सुरीने अगदी हलकी-हलकी ही साल काढून घ्यायची आहे. जिथे आपल्याला असं वाटतंय की थोडीशी माती वगैरे लागलेली आहे, तिथे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या हळदींची इथे साल काढून घेणार आहे. ओल्या हळदीमध्ये नैसर्गिकरित्या कर्क्युमिन असतं, जे शरीराला विविध जंतूंपासून आणि व्हायरसपासून संरक्षण देतं. थंडीमध्ये जी सांधेदुखी होते किंवा स्नायूदुखी, सूज अशा त्रासांमध्ये हे ओल्या हळदीच्या लोणच्याचं जर आपण सेवन केलं तर खूप उपयोगी पडतं आणि या ओल्या हळदीचा लेप जरी लावला तरीसुद्धा खूप चांगला फरक पडतो. पचनशक्ती सुधारते, आम्लपित्त, गॅस, अपचन यामध्ये आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढवते ही हळद आणि त्वचेसाठी तर खूप फायदेशीर आहे. लिव्हरमध्ये जे टॉक्सिन्स असतात ते कमी करून लिव्हर सक्रिय ठेवायला मदत होते. थंडीमध्ये जो सर्दी, खोकला होतो तो कमी करण्यासाठी या ओल्या हळदीची खूप मदत होते. तसंच ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा या ओल्या हळदीचं सेवन नक्की करावं. रक्तशुद्धी करण्यासाठी सुद्धा ही ओली हळद खूप फायदेशीर आहे. तर एवढे सगळे फायदे एका हळदीमध्ये आहेत, तर हे लोणचं तुम्ही नक्की करा. आता या हळदीवरची साल आपण हलकी-हलकी काढून घेतलेली आहे. तर अशी जाडसर किसणी तुमच्याकडे असेल, तर या किसणीने किसून घेतलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला याचे तुकडे करून घ्यायचे असतील, तर पातळ एकदम चकत्या करायच्या आहेत. मी अशा पद्धतीने ही हळद किसून घेतलेली आहे. सगळी हळद अशी व्यवस्थित हे बघा, इथे तुम्हाला दाखवते थोडासा किस.
एकदम चांगला असा जाड-जाड कीस पडलेला आहे. त्यामुळे अगदी खूप असं एकसारखं बारीकसुद्धा होत नाही आणि ज्या चकत्या आहेत त्या मुरायला वेळ लागतो म्हणून इथे अशा पद्धतीने किसून घेतल्यामुळे लोणचं मुरण्यासाठी सुद्धा कमी वेळ लागतो आणि सगळे मसाले छान एकजीव होतात. म्हणून मी अशा पद्धतीने ही हळद किसून घेतलेली आहे. तर यानंतर हळद सगळी किसून झाली, की आता आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या देठं काढायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर जास्त राहत नाही. आणि या सर्व गोष्टींमुळेच आपलं हे जे लोणचं आहे ते टिकण्यासाठी मदत होते. हळद, मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरड्या करून मगच आपल्याला इथे वापरायच्या आहेत लोणच्यासाठी. मिरचीचे असे मी इथे 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपले मिरचीचे सुद्धा तुकडे करून झालेले आहेत. आता आपण मिरची, हळद सगळं एकत्र करून घेऊया. लोणच्याला रंग चांगला यावा यासाठी अर्धा चमचा हळद पावडर इथे वापरलेली आहे. तसंच आपण इथे मिरचीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा 1 चमचा आपण लाल तिखट इथे वापरूया. म्हणजे लोणच्याला रंग चांगला येईल. त्यानंतर आपण हे जे मसाला करून घेतलेला आहे लोणच्याचा, तो सगळा मसाला यामध्ये इथे घालून घ्यायचा आहे. हे बघा अशी जाडसर पूड करून घेतलेली आहे. त्यामुळे हा लोणच्याचा मसाला खूप छान लागतो आणि व्यवस्थित असा एकत्रसुद्धा होतो. लोणच्याचा मसाला सगळा घालून झाल्यानंतर यामध्ये आता पुरेसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ अगदी बरोबर घालणं गरजेचं आहे. मीठ हे आपलं इथे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. मिठामुळे हे लोणचं टिकण्यासाठी मदत होते. मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेऊया आणि त्यानंतर आपण हे जे थंड केलेलं तेल आहे ते घालून घेऊया. तेल आधी आपण गरम करून घेतलं चांगलं कडकडीत आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता ते तेल घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. इथे जी काही भांडी वापरणार आहोत ती सगळी कोरडी आणि स्वच्छ असली पाहिजेत. अजिबातही ओलसर नको आहेत. तर अशा पद्धतीने हे लोणचं आपण असं छान एकत्र करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 लिंबांचा रस इथे आपल्याला पुरेसा होतो. तर हे बघा अशा पद्धतीने अजून छान चटपटीत अशी चव यावी यासाठी मी 2 ते 3 लिंबांचा रस यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा छान असं सगळं हे एकत्र करून घ्यायचं आहे. हे लोणचं मुरण्यासाठी साधारण 2 ते 3 दिवस लागतात. 2 ते 3 दिवसांनंतर तुम्ही हे लोणचं लगेचच खायला वापरू शकता. हे लोणचं एका काचेच्या स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ठेवण्यासाठी सुद्धा जी जागा आहे ती हवेशीर आणि कोरडी असली पाहिजे. अशा ठिकाणीच आपल्याला हे लोणचं साठवून ठेवायचं आहे म्हणजे हे वर्षभर टिकतं. तर अशा पद्धतीने एकदम चटपटीत आणि छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोणचं तयार करण्यासाठी इथे ज्या छोट्या-छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.